नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे अर्विश आणि मम्मा. मंडळी, हा आपलाच मिनी व्लॉग. आम्ही होतो नाशिकमध्ये आम्ही आमचं काम करून घरी येण्यासाठी परत निघालो. रस्त्यामध्ये ना पाऊस तर अजिबातच भेटला नाही, पण एवढी जास्ती थंडी वाजत होती ना, गार वारा, बापरे एवढी थंडी तर काय सांगू. विशाल मला बोलत होते की रेनकोट आहे तो घाल, म्हणजे तुला थंडी तरी नाही वाजणार. पण काय, पाथर्डी फाट्यापर्यंत येऊन बघतो तर आमच्या गाडीमध्ये पेट्रोलच नव्हतं. मग पेट्रोल भरण्यासाठी आम्ही पेट्रोल पंपावरती गेलो आणि तिकडे एवढी भली मोठी लाईन होती. काय प्रॉब्लेम होता समजत नव्हता. मे बी त्यांची ड्युटी चेंज होती, त्याच्यामुळे मग थोडा टाइम लागत होता. मी म्हटलं चला तोपर्यंत आपण बाहेरचा निसर्ग बघू. आणि इकडे भली मोठी गाड्यांची रांग लागलेली होती. आणि परत म्हणाल तर अजून तिथे पुढे गेलो तर तो डोंगर होता, त्याच्या बाजूला हे मंदिर होतं. आणि हायवेला जाता जाताना ना ही टेकडी लागते. या टेकडीवरती एवढं सुंदर वातावरण आहे ना, त्यावरती टेकडीवरती चढून खूप लोक बसतात, फोटो काढतात आणि निसर्गाचा आनंद घेतात. नंतर विशालला थोडी आणि मलाही भूक लागली होती. म्हटलं चला आता वडापाव खाऊया. मग तिथे वडापावच्या गाडीवरती गेलो. तिथे दादानी गरम गरम आम्हाला वडापाव बनवून दिला. वडापाव खाल्ल्यानंतर लगेचच मस्त गुळाचा चहा घेतला आम्ही. आणि गुळाच्या चहाची चव आहे ना खरंच खूप छान लागते. विशालला म्हटलं काय विचार करतात, काय बघतात. काय नाही बोलता, आरती खूप थंडी वाजते. म्हणून मग दोघांनीही आम्ही हे जॅकेट घेतलं, कारण मग पाऊस नसला तरीही कसं थंडी खूप जास्त वाजत होती गाडीवरती. आणि विशालच्या गाडीचं स्पीड म्हटलं ना तर खूप जास्त असतो, त्यामुळे मग मला तर खूपच जास्त थंडी वाजत होती. पण विकेसी फाट्याला आल्यानंतर आम्ही म्हटलं की चला घरी काहीतरी भाजीपाला घेऊन जाऊ. आणि खूप फ्रेश भाजीपाला, म्हणजे ते लोक डायरेक्टच शेतातून काढून हा भाजीपाला घेऊन येतात आणि तिथे गाडी लावून भाजीपाला विकला जातो. फळ फ्रुट्स पण खूप जास्त असतात, म्हणजे कसं हायवेवरून जे लोक येतात ना ते तिथे थांबतात, भाजीपाला विकत घेतात आणि मग पुढे जातात. मला वाटतं ना भाजीपाला खूपच जास्त महाग झालेला आहे, कारण एक शेपूची जुडी जवळजवळ 40 रुपये, मेथीची जुडी 50 रुपये, कोथिंबीरची जुडी 60-70 रुपये, एवढी भाजीपाला महाग झालेला आहे. भाजीपाला घेता घेताना मला ही दिसली गाय. तिला म्हटलं काय ग बाई काय बघतेस, तर जशी काय जणू बोलतच होती माझ्याशी ती, असं होतं. आणि मग पुढे म्हटलं काय घ्यायचं, तर विशाल बोलले की फ्लावर घ्या आरती. आणि मग मला तिथे ना मी फ्लावर तर 2 घेतल्या आणि लगेचच मला हा गवती चहा दिसला. विशालला म्हटलं गवती चहा बघा किती फ्रेश आहे, तर विशाल बोलले घे म्हणून. तर म्हटलं एवढा मोठा आहे, तर बघ किती मोठा आहे. आम्हाला वाटलं ते काय तोडून वगैरे देतील, अर्धा करून देतील असं, पण हा पूर्ण एक गवती चहाची जुडी होती आणि ती 20 रुपयाला होती. म्हटलं 20 रुपयाला तर आहे, मग घेऊया. नंतर माझी नजर गेली ही कांद्याच्या पातीकडं. कांद्याची पातीची जुडी पण एवढी मोठी होती, पण भाव दादांचा पण तसाच होता. जशी जुडी मोठी तसा त्या दादांचा भाजीपाल्याचा भाव आहे. 40 रुपये त्यांनी मला कांद्याची पात सांगितली, मेथीचे 60 रुपये सांगितले. मे बी 50 रुपये 40 रुपये मेथीचा भाव चालेल, पण मेथीची जुडी ही मोठी असल्यामुळे त्यांनी 60 रुपये किंमत लावली होती. फ्रेश मस्त दोडका, आळूची पानं, त्याच्यानंतर गवती चहा, शेतातून काढलेली गाजर, त्याच्यानंतर भरपूर हिरव्या मिरच्या, असा खूप फ्रेश भाजीपाला तिथे विकला जातो. थोडीशी किंमत जास्ती आहे, पण तुम्हाला म्हणजे एकदम फ्रेश भाजीपाला मिळेल. आम्ही भाजीपाला घेतलं, ऍपल घेतले, पण नेमकी आमच्याकडनं एक चूक झाली की आम्ही ऍपल तिथेच विसरलो आणि घरी आलो. आणि इकडे ना लालपरी दिसली मला, आणि त्या लालपरीमध्ये ना एक छोटीशी मुलगी बसलेली होती मंडळी. तिच्या अशा 2 वेण्या घातलेल्या होत्या छोट्याशा आणि ती खूप सुंदर दिसत होती. मी तिला लगेच बाय केलं, तिने पण मला बाय केलं, काय माहिती का, पण खूप छान वाटली ती मला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.